हल्लीचा क्राऊड बँगलोरला का शिफ्ट होते पुणे आणि पीसीएमसी सोडून? जॉब ऑपॉर्च्युनिटी मॅक्सिमम आहेत बिकॉज तिथं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कम्पेअर टू पुणे थोडं हाय आहे, तर तिथं पे स्केल पण थोडं आहे. लेट्स से कोणाचं तरी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे 2 इयर्स, त्याला पुण्यामध्ये 8 लाख भेटत असतील तर त्याला बँगलोरला 12 लाख भेटतात. सो एवढा मेजर डिफरन्स आहे. आणि जर तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये असाल तर मग तर तुमचं सोनं आहे. आणि इतके ऑपॉर्च्युनिटीज आहेत, चौकात तिथं असे स्टार्टअप्स आहेत, खूप स्टार्टअप. इट इज अ स्टार्टअप हब फॉर अ रिझन. त्यामुळे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज ही खूप भेटतात. तर जॉब सिक्युरिटी थोडीफार तिथे आहे, पैसे तिथे जास्त आहेत. तर त्याच्यामुळे जे या वयात लोक असतात 22 ते 30च्या मध्ये, ज्यांना हसल करायचं असतं, दे आर ओके विथ ट्रॅफिक, दे आर ओके विथ ऑल द प्रॉब्लेम्स, कारण त्यांना तेवढे पैसे मिळतात. सो आय थिंक. आणि कितीतरी मराठी लोक आम्हाला बँगलोरमध्ये भेटतात. खूप मराठी लोक आहेत बँगलोर. मला तर वाटतं बँगलोर मध्ये मराठी लोक असतील खूप जास्त. आणि सगळीकडचेच आहेत. पण ओव्हरऑल असं कधी झालं नाही की आम्ही कुठे गेलोय आणि तिथं कोणी मराठी बोलणार आम्हाला दिसलं नाही.